भक्तांची काळजी घ्यायची असेल तर आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. कोणाच्या वाट्याला एखादा विचित्र आजार येतो किंवा कोणाच्या वाट्याला अपमान, कोणाच्या वाट्याला विरह येतो, तेव्हा त्या भक्ताला वाटतं की हे सगळं आपल्याला संपवण्यासाठी चाललं. खरं तर त्यालाच वाचवण्यासाठी नियती हा मार्ग निवडत असते. गुरुकृपा नेहमी सुखाच्या स्वरूपात येते असं नाही, कधी कधी ती दुःखाच्या रूपात येते, कारण पुढच्या आयुष्यात मोठं संकट टाळण्यासाठी. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. हा रोग म्हणजे नक्की याच्या मागच्या जन्माच्या पापाचं फळ आहे. गावातून वाळीत टाकणं हे मी सहन करू शकत नाही. तू आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून निघून जा. स्वामी, आता या जगात माझं म्हणावं असं कोणी उरलं असेल तर ते फक्त तुम्हीच. घरच्यांनी घराबाहेर काढलं, आता तुमच्या चरणाशीच माझं घर शोधतो. संघर्ष हा शिक्षा नसतो, तो माणसाला घडवण्याचा काळ असतो. सोनं जसं भट्टीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच भक्त देखील संकटातून गेल्याशिवाय दृढ होत नाही. मी आहे, मी इथे आहे, मी इथेच आहे. तू 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 घेऊन नको जाऊ. तू नको घेऊन जाऊ. तू इथे ये. मी इथे आहे. तू नको घेऊन जाऊ. तू घेऊन नको जाऊ. नको घेऊन जाऊ. मी इथे आहे. मी आले ना, आले. हे वेडी, आज कुठे चाललीस ग? आणि तू कोणत्या राज्याची राणी आहेस? आणि तुझा राजा कुठे आहे? तू माझ्या मागे येऊ नको. माझ्या मागे येऊ नको. तू जा. अरे बापरे, वेडी रागवली वाटतं. आपण एक काम करू, आपण इथून पळू, नाहीतर ती आपल्याला पकडेल. आपण पळूया नको, आपण तिला पळवूया. चल. मला मारू नको. मला मारू नको. तू जा. मला मारू नको. मला मारू नको. मारू नको. 1 2 3. काय झालं? आपण तर दगड फेकलेली. मग ही फुलं? रंगीत फुलं. मला मारलं नाही. मला नाही मारलं. कोण? भक्तावर संकट येतं तेव्हा आम्ही धावून जाण्याआधीच आमची कृपा तिथे पोहोचलेली असते. गुरुचं अंतर पावलात मोजायचं नसतं, तर ते कृपेने मोजायचं असतं. शिवशंकर शंभो. हे तर नक्कीच काहीतरी जादू आहे. आता बघतोच काय होतं ते. मला मारू नको. तू जा इथून. तू जा. मी तुला मारेन. मी तुला दगड मारेन. मी खरंच वेडी आहे. मी तुला मारेन. मी तुला आतून मारेन. मी तुला दगड मारेन. मी तो कोण बाई ही? याआधी कधी पाहिलं नाही हिला. मी पण पहिल्यांदाच बघतोय रे हिला. वेडी बाई वाटतं. पहिल्यांदाच दिसली अक्कलकोट मध्ये. ज्यांच्या आयुष्याची दशा झालेली असते त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी आम्हीच त्यांना अक्कलकोट मध्ये घेऊन गेलो.
भक्तांना वाटतं ते त्यांच्या इच्छेने इथे आले, पण त्यांच्या पावलांना इथे आणणारी शक्ती आमचीच असते. माणसं दुःख आली की पळत अक्कलकोटमध्ये येते, पण परत जाताना नव्या आयुष्याचा मार्ग शोधतो. शिवशंकर शंभो. स्वामी देवा, आजचा दिवस किती मंगलमयी आहे. मठाच्या प्रांगणात ब्रह्मकमळ उमललंय. हो स्वामी, अहो असं दृश्य पाहायला मिळणं म्हणजे अहो भाग्यम, केवळ नेत्र सुखच. हो ना, उमललेलं ब्रह्मकमळ प्रत्येकालाच पाहायला मिळतं असं नाही. खरंच आजचा दिवस फारच शुभ आहे. जिथे श्रद्धेचा सुगंध असतो तिथे कृपेची फुलं आपोआप उमलतात. फूल स्वतःसाठी कधीच फुलत नाही, ते कायम दुसऱ्यांना सुगंध देतं. भक्ताचं जीवनही तसंच असावं. स्वामी 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 कपिलाताई, अहो केवढा आनंद झालाय तुम्हाला. काय झालंय ते आम्हाला तरी सांगा. हो सुंदरा मावशी, अगदी आनंदाची बातमी आणि फार विशेष घडलंय. स्वामी, तुम्ही मला सांगितलं होतं ना, खंडोबाच्या देवळात जा आणि तिथे दिवा लाव. मी खंडोबाच्या देवळात गेला आणि तिथे दिवा लावला, तर तिथे मला कोण भेटलं? तिथे गाणगापूरचे गुरुजी भेटले मला, आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या पौर्णिमा आहे, त्यामुळे निर्गुण पादुकांवर अभिषेक तुला करायचा आहे. ही मोठी आनंदाची बातमी आहे. अरे वा, किती छान. हो ना कपिलाताई, अहो तुम्हाला हा खूप मोठा मान मिळालाय. खरंच हे भाग्य प्रत्येकाच्याच वाटायला येईल असं नाही. हा कपिलाताई, अगदी खरं बोललात सुंदरा मावशी. हा मान प्रत्येकाला मिळत नाही, तो मला मिळालाय. पण स्वामी, हा मान मला कसा मिळाला? नाही म्हणजे मी काय तेवढी पुण्यवान नाहीये, मी तर एक साधी सेवेकरी आहे. स्वामी, ही सगळी तुमचीच कृपा आहे ना? कपिले, आमची कृपा आहेच, पण तुझ्या हातून घडलेलं पुण्यकर्मही आहे. माझ्या हातून पुण्यकर्म कोणतं स्वामी? स्वामी, आम्हालाही सांगा ना. स्वामी, अहो असं कोणतं कर्म आहे की ज्याचं फळ यांना आज इतक्या वर्षानंतर मिळतंय? आठव कपिले, अनेक वर्षांपूर्वी तू गाणगापूरच्या वाटेवर होतीस. त्या दिवशी रस्त्याच्या कडेला एक तरुण जखमी अवस्थेत पडला होता. त्याची हाक कोणापर्यंतच पोहोचत नव्हती, पण तू तिथे गेली. हो कपिला, उपकार कधीच हरवत नाही, ते काळाच्या ओघात कृपेच्या रूपाने परत येतात. भक्ताला आपल्या चांगल्या कर्माचा विसर पडतो, पण परमेश्वराला नाही. समजलं? चांगुलपणा कधीच वाया जात नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देवा, अहो मदत करा कोणी. कोण आहे? तिकडे. अरे कोण आहे तिकडे? आम्ही काही नाही केलं. कोण आहे? अहो वा, मदत करा कोणी. फार दुखते. आय देवा परमेश्वरा, आय हो मदत करा कोणी. अरे बाबा, काय झालं रे हे? हो पायाला लागले. हो मदत करा. थांब 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 हो, थांब. बापरे. अरे हे कसं झालं? अहो मला काही कळलं नाही, जाता जाता अचानक लागलं. हो बरं बरं, पायातनं फार रक्त येत आहे, तू असं जाऊ शकत नाहीस पुढे. थांब.
थांब थांब आलोच आम्ही. हा पाला लावते, औषधी पाला आहे, बरं वाटेल. बरं वाटतंय ना? हो ताई, आज तुम्ही माझे प्राणच वाचवले. तो फार उपकार झाले तो तुमचे. अरे उपकार कसले बाबा, हा? आज तुला गरज होती म्हणून आम्ही मदतीला आलो. उद्या आम्हाला गरज पडली की तू मदत कर आम्हाला. नाही म्हणजे कसं, माणसाने माणसाला मदत करायलाच हवी ना. हा बरं, कुठे निघाला होतास? माझ्या आईने गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती महाराजांना नवस केला होता. हा आई आता म्हातारी झाली, तिला जाता येणार नाही म्हणून नवस फेडण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. दर गुरुवारी संगमावर स्नान करून निर्गुण पादुकांच्या आरतीला उपस्थित राहायचंय. आज जर तुम्ही आला नसतात तर माझा नेम चुकला असता, पण तुमच्यामुळे मी अजूनही वेळेत पोहोचू शकेन. तुमचे फार फार आभार. आभार प्रदर्शन राहू दे. आम्ही मदत केली ना तुला, मोबदला. हा? ताई, खरं तर आज तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. पण गाणगापूरला गेल्यावर श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी मी एकच प्रार्थना करेन की आज ज्यांनी माझे प्राण वाचवलेत त्यांना त्यांच्या आयुष्यात योग्य तो मोबदला स्वतः महाराजांनीच द्यावा. बरं बरं राहू दे, मोबदला नाही काय नाही. हा? खरंच आपल्या मदत केली. आणि त्या दिवशी महाराजांकडे मागितलेला मोबदला तुला आज मिळाला. खरं स्वामी, त्या दिवशी मागितलेला मोबदला आज मिळाला. पण स्वामी मी तर सहजच बोलले होते, ते सहजच मोबदला मागितला होता. खरं? नाही स्वामी, तसं काही नाही म्हणजे थोडा स्वार्थ होता माझ्या मनात, म्हणून मोबदला मागितला मी. स्वामी, म्हणजे अशा कर्मालाही इतकं मोठं फळ मिळतं? हो, म्हणजे जरी मनात पूर्ण निस्वार्थ भाव नसेल तरीही. भावना कशीही असो, पण त्या कृतीमुळे जर आमच्या एखाद्या भक्ताचं कल्याण झालं असलं तर ते कर्म व्यर्थ जात नाही. कुठल्याही भावनेने आमच्या भक्ताची मदत केली, आमची सेवा केली तरी त्याचं फळ मिळतंच. सत्कर्माचं मोल हेतूपेक्षा त्यातून झालेल्या कल्याणात असतं. सुंदर, हे ब्रह्मकमळाचं बीज तू कधी रोवलं होतंस? गेल्या वर्षी मी हे बी लावलं, त्याला खत पाणी घातलं, त्याची निगा राखली आणि आज बघा कसं फुललंय. बघितलंस, तेव्हा बीज पेरलंस आणि आज फुल उगवलं. निसर्गाचा नियम आणि गुरुकृपेचा नियम दोन्ही एकच आहेत. आज केलेली मेहनत उद्या फळ देते. आज केलेली भक्ती योग्य वेळी कृपेत फुलते. जशी निसर्गात केलेली मेहनत वाया जात नाही, तशीच भगवंताच्या चरणी केलेली सेवा आणि गुरूंसाठी घेतलेले कष्ट हे गुरु कधीच वाया जाऊ देत नाही. आज घेतलेल्या कष्टांचं योग्य वेळी सुमधूर फळ भक्तांच्या पदरात पडतंच. आणि ज्यांच्या बाबतीत भूतकाळात घोर अन्याय झालाय त्यांना गुरुच्या दरबारात न्याय मिळतो. शिवशंकर शंभो. मार्तंड महाराज, आज तरी नामकरण विधी व्यवस्थित पार पडेल ना? हा काय? हा हा सांगतो संशय, आमच्यावर संशय घेतलाच.
अरे खास तुमच्यासाठी खानकुकीच्या टेकडीवर महायज्ञ केला आम्ही. पूर्ण रात्र जागवली. त्या यज्ञातील पवित्र मंत्रांच्या साह्याने तुझ्या घरातील अशुभ शक्तींचं निवारण आम्ही करणार आहोत. अरे आमचा पट्ट शिष्य संपत अजूनही त्या टेकडीवर होमाचं संरक्षण करतोय. घाबरू नको. आज हा विधी निर्विघ्नपणे पार पडेल. अहो मार्तंड महाराज, हे काय करताय तुम्ही? ते स्वामी तुझ्या घरी आले होते. त्यांच्या येण्याने तुमच्या घरात नकारात्मक स्पंदनं पसरलीत. म्हणजे ह्याचा परिणाम आमच्या बाळावर पण होऊ शकतो? होऊ शकतो, पण तो परिणाम होऊ नये म्हणून हा विधी करत आहोत. त्या दुष्ट स्वामींची दृष्ट ह्या बाळाला लागू नये म्हणून हा विधी. कालचा मुहूर्त टळला म्हणून आज आम्ही स्वतः हा नवीन भाग्याचा पवित्र मुहूर्त काढला. खरंच आम्हाला काही कळलंच नव्हतं. असो राधा, चल नामकरणाचा विधी सुरू करूया. बाळाला पाळण्यात ठेव. हो, विधी सुरू करा. ये. नामकरणाच्या वेळी असं फाळणं पडणं म्हणजे मोठा अपशकुन. हा असा अपशकुन कसा झाला? मार्तंड महाराज, हा तो एक कशाचं लक्षण? स्वामींच्या येण्याचा परिणाम. शेवटी त्या स्वामींनी ह्या घरात नकारात्मक स्पंदनं सोडलीच. त्याचा सगळ्यात पहिला संकेत हा पाळणा. या दोघांच्या मनात त्या स्वामींबद्दल भीतीच रुजली पाहिजे. नाहीतर ते स्वामी एखादी लीला करून यांनाही आपल्या भक्तांमध्ये सामील करून घेतील. घाबरू नका, विधीला सुरुवात करा. नाही, मी माझ्या बाळाला या पाळण्यात पुन्हा ठेवणार नाही. आता पाळणा पडणार नाही. राधा, चल नामकरण करायचं असेल तर बाळाला पाळण्यात ठेवावंच लागेल. आम्ही या बाळाला घ्यायला आलोय. बऱ्या मुलांना दिलंस तर ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. मी माझं बाळ कोणाला देणार नाही. कोणालाच देणार नाही माझं बाळ. स्वामी, बाबांनी मला घराबाहेर काढलं. आता तुमचाच आधार आहे म्हणून इथे आलोय. पण आत यायची हिंमतच होत नाही. चुकून कुणाच्या नजरेला माझ्या हातावरचे डाग दिसले तर, आणि नाही दिसले तरी मला स्वामींना सगळं सांगावंच लागेल.
माझ्या आजाराबद्दल इथल्या सगळ्यांना कळेल. नको, पुन्हा अपमान होईल. पुन्हा लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. नाही नाही, आता स्वामी गावात कुठेतरी एकटे भेटले तरच त्यांना सगळं सांगेन. सदाशिव, कुठे होतास इतके दिवस? इतक्या दिवसात पत्ताच नाही तुझा. मी जरा काम होतं म्हणून परगावी गेलो होतो. अरे, एवढा स्वामी स्थानापर्यंत आलायस आणि दर्शन न घेताच परत निघालायस? काय करावं, खरं सांगावं की लपवावं? काय रे, कसला एवढा विचार करतोयस? मी मला वाटलं स्वामी नाही येतात. स्वामी देव आतच आहे. चल, स्वामी देवांचं दर्शन घे आणि मग जा तुझ्या कामाला. हा, ये. अरे चल, कसला एवढा विचार करतोयस? स्वामी देवांच्या दरबारातून कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कदाचित स्वामींनी माझ्या मनातलं ओळखलं असेल. शेवटच्या क्षणी मलाच परत बोलवण्यासाठी त्यांनी सुंदरा मावशींना पाठवलं असेल. ये ये रे, ये ये. स्वामी देवा, बघितलंय का कोण आलंय ते? अरे सदाशिव, स्वामी असे अचानक का गेले? हो ना, सदाशिवला पाहिलं आणि अचानकच निघून गेले. स्वामी मला पाहताच असे का निघून गेले? माझ्याकडून काही चूक झाली का? माझा आजार स्वामींना कळला असेल म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला नाही. चक्र फिरलं, पाणी आटलं, मासा जिवंत, जिवंत मासा. देव हरवला, हरवला देव. नाही नाही नाही, देव नाही हरवत. देव हरवत नाही. हा माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव कुठे? माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव सापडला. हा, माझा देव सापडला. हा, जायचं नाही कुठे, आहे ना, सापडला. इथं लपून बसली. कालपासून उच्छाद मांडला या बाईने. काय ग, दगड मारून पळालीस आणि आता इथे येऊन लपलीस काय? फार विचित्र बाई आहे ही. वेड्यासारखी दिवसभर फिरत असते आणि कोणी काही बोललं की दगड घेऊन ते लोकांच्या मागे धावते. अरे ते तर सोड, काल तर माझ्या घरासमोर येऊन बसली आणि घराच्या दाराकडे एक टक लावून बघत होती. तिच्या डोक्यात काय चाललेलं देव जाणे. दगड गोळा करून काय करत असेल रे ही? धर्मशाळेत येणाऱ्या लोकांना मारायसाठी असेल बहुतेक. तिच्याकडनं आधी हा दगड काढून घेतला पाहिजे. बरोबर आहे. माझा देव आहे, माझा देव आहे. मी नाही देणार, मी नाही देणार. अरे काय बाई आहे ही? चावा घेतला हिने. थांब थांब, आता तुला दाखवतोस. खबरदार. मार्तंड महाराज, अहो हा काय प्रकार आहे? पाण्यातून त्या स्वामींचा आवाज कसा आला? आम्हाला तर काहीच समजत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं होतं, ते स्वामी मुद्दाम जादूटोना करतात. त्यांच्या लीला रस्तातच मुळी ते लोकांना फसवायचा डाव असतो. लोकांच्या मनात भीती निर्माण करायची, त्यांना असहाय्य करायचं आणि असं दाखवायचं की आमच्याशिवाय तुमचा उद्धारच होऊ शकत नाही. आणि मग त्यांना आपल्या आहारी घ्यायचं. आधी चमत्कार दाखवायचा, मग श्रद्धा मागायची आणि शेवटी माणसाला दूर नेतात स्वतःपासून. पण महाराज, ते आमचंच बाळ का मागतायत? महाराज सांगा ना. तुम्हीच विचार करा, आई वडिलांच्या कुशीतलं रक्ता मांसाचं लेकरू मागणारा कधी सिद्ध पुरुष होऊ शकतो का?
गुरु माणसाला संसारातून उभं करतो, संसार उद्ध्वस्त नाही करत. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आईच्या कुशीतला लेकरू मागणारा संत नाही, स्वार्थी असतो. शिवनाथ, तू भक्त आहेस आमचा, त्या स्वामींचा मनसुबा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. मार्तंड महाराज, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आहात म्हणून आम्हाला कसलीच भीती नाही. हो मार्तंड महाराज, आता आमच्या बाळाचं रक्षण फक्त तुमच्या हातात आहे. राधा, आजपासून आपण आपल्या बाळाला त्या अक्कलकोटच्या बुवापासून दूर ठेवायचं. हो, त्यांची सावली सुद्धा पडू देणार नाही मी आपल्या बाळाला. काहीही झालं तरी आपलं लेकरू त्या स्वामींच्या नजरेपासून लांबच राहील. एका अबलेवर हात उचलताना लाज नाही वाटली? मानसिक संतुलन ढळलेलं आहे, स्वतःचं रक्षणही करू शकत नाहीये ती, आणि अशा स्त्रीवर हात उचलता तुम्ही? हाच का तुमचा पुरुषार्थ? बाबा, तुम्हाला माहिती नाही कालपासून काय उद्योग केलेत तिने. अख्खा गाव वैतागलाय हिला. कधी दगड मारते, तर कधी घरासमोर येऊन बसते, तर कधी मुलांच्या मागे धावते, आणि तुम्ही आम्हाला सुनावताय. आणि आधी सांगा, आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? आमची लेक आहे असं समजा. मग तुमच्या लेकीची काळजी घ्यायला नको का? दिवसभर वेडीवाकडी फिरत असते. तेवढ्याच करता आम्ही तिला अक्कलकोट मध्ये आणलंय. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? ही आली कुठून आणि हिची अवस्था अशी झाली तरी कशी? योग्य वेळी सगळ्यांना सगळं कळेलच, पण तोपर्यंत हिचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. तू दगड दे. बरं, घाबरू नको. हा घे तुझा देव. माझा देव, हो, तुझा देव. माझा देव, माझा देव, माझा देव मला सापडला. माझा देव नाही हरवला. हा, माझा देव आहे ना, हरवायचं नाही. मी आहे ना, मी इथे. हा, इथेच आहे. हा, कुठल्या देवाची भक्त आहे काय माहिती. कोणता तरी मोठा अपघात झाला असणार, तेव्हाची अशी वेडी झाली असणार आहे. तुम्ही त्याला अपघात म्हणा किंवा घातपात म्हणा, घात झालाय हे खरं. स्वामी देवांच्या दरबारातून कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कदाचित स्वामींनी माझ्या मनातलं ओळखलं असेल. शेवटच्या क्षणी मलाच परत बोलवण्यासाठी त्यांनी सुंदरा मावशींना पाठवलं असेल. ये ये रे, ये ये. स्वामी देवा, बघितलंयत का कोण आलंय ते? अरे सदाशिव, स्वामी असे अचानक का गेले? हो ना, सदाशिवला पाहिलं आणि अचानकच निघून गेले. स्वामी मला पाहताच असे का निघून गेले? माझ्याकडून काही चूक झाली का? माझा आजार स्वामींना कळला असेल म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला नाही. आम्ही या बाळाला घ्यायला आलो. बऱ्या बोलानं दिलं असं ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. स्वामी,
काय झालं? का ओरडताय? तिथे तिथे बघ, तिथे स्वामींची सावली दिसते. सावली? कुठे सावली? मला तर काहीच दिसत नाही. हा, आताच तर होती. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. अशी कशी गायब झाली? हे बघा, तुम्हाला भास झाला असेल. तुमच्या डोक्यात सतत स्वामींचेच विचार सुरू असतात, म्हणून तुमच्या मनातही तेच सुरू असेल. तुम्ही मार्तंड महाराजांचंच नामस्मरण करा ना. तुमचं मनही शांत होईल आणि असे भासही होणार नाही. हो, कदाचित तू म्हणते तेच खरं असेल. नाही नाही, हे शक्य नाही. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. उशीर करू नकोस, आधीच खूप उशीर झालाय. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. नाही नाही. अरे सदाशिव, स्वामी येतील. तू येरझऱ्या घातल्या तर काय स्वामी लवकर येणार आहेत का? स्वामी आले बघ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये आमचीच मर्जी चालणार. आम्ही जे ठरवणार तेच घडणार. कोणाला आवडो अथवा न आवडो. स्वामींना आता सगळं सांगून टाकायचं. श्री स्वामी समर्थ. कोण? बाई कोण? सुंदरा मावशी, अहो बाजूला व्हा. त्याला पांढरा चट्टा आलाय अंगावर. बाजूला व्हा. अरे सदाशिव, काय केलंस? अशा अवस्थेत स्वामी स्थानावर आलास तू. अरे तू आमच्या कोणाचा विचारच केला नाहीस का? नाही मी ते हा, तुझी अशी इच्छा आहे ना की हा रोग आम्हा सगळ्यांना व्हावा. बोल बोल, हीच इच्छा आहे ना तुझी? काय रे, मूग गिळलेस का? अरे देवा, अहो कविराज, अहो पाणी दिलं होतं मी. आता मला आंघोळ करावी लागेल परत. हो, तुम्ही सकाळपासून इथे होता, आम्हाला सांगायचं तरी ना. असं गप्प का बसलात तुम्ही? सदाशिव, आधी सांगितलं असतं तर काहीतरी वेगळी व्यवस्था करता आली असती. अरे सदाशिवा, दिवसभर आमच्या सगळ्यांच्या मध्ये बसला होतास ना. एकदाही सत्य बोलला नाहीस. तोंड गप्प होतं तुझं त्यावेळेस. स्वामी, ए, तिथे थांब, तिथे थांब. लांब. स्वामींच्या जवळ जाऊ नकोस, नाहीतर त्यांनाही लागण व्हायची.
शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. नाही नाही. राधा, राधा उठ, राधा उठ. काय झालं, का ओरडताय? या तांब्यात बघ. ते बाळ आम्हाला दे. उशीर करू नकोस, आधीच खूप उशीर झालाय. अहो, ते स्वामी मलाही दिसत आहेत आणि त्यांचा आवाजही ऐकू येतोय. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. नाही, एकदा सांगितलं ना, मी माझं लेकरू कुणालाच देणार नाही. अहो, काय करताय? मोठ्या मुश्किलीने झोपलंय बाळ. हे काय घडतंय? आपल्याला तांब्यात दिसले आणि आपल्या दोघांनाही त्यांचा आवाज ऐकू आला. म्हणजे हा भास नाही. मगाशी तुम्हाला जी सावली दिसली ती खरी होती. मार्तंड महाराजांनी सांगितलं होतं ते स्वामी जादूटोणा करतात. नक्कीच नक्कीच हा त्यातलाच काहीतरी प्रकार आहे. पण एक खरं सांगू का, मी गावात ना त्यांच्याबद्दल खूप कौतुक ऐकलंय. ते भक्तांचे तारणहार आहेत, गुरूंचे गुरु आहेत. त्यांचं हृदय तर आईसारखंच कोमल आहे. आणि म्हणून गावातले सगळे लोक त्यांना स्वामी माऊली म्हणतात. मग मग असं असताना ते एका आईवडिलांकडून त्यांच्या लेकरांना का हिसकावून घेतली? नक्की यामागे काहीतरी कारण आहे. बाई, मी आलेच, अंघोळ करून येते मी. इथेच चुकतो माणूस. इतरांच्या वागण्याबद्दल त्याला प्रश्न पडतात, पण स्वतःच्या वागण्याबद्दल कधीच प्रश्न पडत नाहीत. जो जगाला प्रश्न विचारत राहतो तो आयुष्यभर गोंधळातच राहतो. स्वामी माझ्याबद्दलच बोलत आहेत का? माझ्या हातून खरंच काही चूक झाली आहे का? मी नकळत कुणाचं मन दुखवलंय का? स्वामी, कशाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्या वागण्याबद्दल बोलताय का? माझ्या हातून खरंच काही चूक झाली आहे का स्वामी? थांब, स्वामींजवळ जाऊ नको सांगितलं होतं ना. अरे तुझ्यामुळे स्वामींना सुद्धा लागण व्हायची. लांब हो. आधी जर माहिती असतं ना तुला कोण आलंय ते, स्थानावर सुद्धा उभं केलं नसतं, पाऊलच टाकून दिलं नसतं तुला स्थानावर. चालतं आत्ताच्या आत्ता इथून. कपिला काही पुरे. स्वामी देवांनी कुणाला बाहेर काढायचं आणि कुणाला जवळ करायचं हे ते ठरवतील. हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही स्वतःला स्वामी देव समजू नका. ते ठरवतील कोण योग्य कोण अयोग्य. अहो, हा बिचारा आधीच किती वेदनेत आहे, किती मोठं संकट आलंय त्याच्यावर. आपण त्याला सहानुभूती दाखवायची की त्याच्यावर असे आरोप करायचे? कपिला ताईंचं बोलणं मनावर घेऊ नकोस. त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते. नाही, सुंदरा मावशी, त्यांची चूक नाहीये आणि मला कुणाला त्रासही द्यायचा नाही. माझ्यामुळे कुणाला हा आजार व्हावा अशी इच्छा कधीच नाहीये. मी फक्त स्वामींना माझी व्यथा सांगायला आलोय. माझ्या शरीरावर हे कोड उठलंय आणि एका क्षणात माझं आयुष्यच बदलून गेलंय. माझं लग्न ठरलं होतं,
सगळं सुरळीत चाललं होतं, पण या डागांमुळे माझं लग्न मोडलं. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. लोकांच्या नजरा बदलल्या, माणसंही बदलली. इतकंच नाही, माझ्या स्वतःच्या वडिलांनी मला घराबाहेर काढलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा. दूर हो, दूर हो. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. माझं म्हणावं असं कुणीही उरलेलं नाहीये या जगात. आता तुम्हीच माझे मायबाप आहात, तुम्हीच माझे तारणार आहात. स्वामी, माझ्यावर कृपा करा, मला या आजारातून मुक्त करा. स्वामी, या आजारातून मुक्त करा. चालतो इथून. स्वामी, कोणाला कशातून बरं करायचं आणि कशातून नाही हे आम्ही ठरवतो. तुझ्या बाबतीत आम्ही ते आधीच ठरवलंय. माझा तो देव आहे ना, देवाला नमस्कार करायचा. हा, तू आता कुठे जायचं नाही. इथंच राहायचं. हा, माझ्या जवळ राहणार ना. हा, माझ्या जवळ राहायचं. हा, तू काय करायची? काय करूया. अशी नको, आपण खाली झोपूया. हा, असं माझं देव आहे ना. काय करूया. हा, आपण इथे असं काही करूया. काही दुपारी तिला हाकलून द्यायचं ठरवलं होतं, तो म्हातारभाऊ मध्ये आला आणि अख्खा बेत फसला. हो, नाहीतर तेव्हाच काम झालं असतं. ही बाई गावासाठी संकट आहे. किती लोकांना दगड मारले तिने. माझ्या बायकोलाही दगड लागला, थोडक्यात वाचला, नाहीतर माझ्या बायकोची दृष्टी केली असती. अशी बाई गावात ठेवणंच धोक्याचं आहे. मी फौजदाराशी बोलून आलोय, त्यांचंही हेच म्हणणं आहे की हिला गावाबाहेर काढलं पाहिजे. पण आता अजून कोणाला दया यायच्या आधी हिला आपण हाकलून लावूया. आणि उद्या ही सकाळी दिसली नाही, गावही शांत आणि आपणही निर्धास्त. स्वामी, स्वामी, मला वाचवा, मला वाचवा. स्वामी, मला वाचवा. स्वामी, आम्ही तुला बरं करणार नाही. स्वामी, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही सगळ्यांवर कृपा करता, दुःखी माणसांना आधार देता, मग माझ्यावर हा राग का स्वामी? माझ्या हातून असं कोणतं पाप घडलंय की तुम्ही मला असं झिडकारत आहात? स्वामी, माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालंय आणि आता तुम्ही ही पाठ फिरवली तर मी कुणाकडे जाऊ? आम्ही तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तुझ्या कर्माचा हिशोब तुलाच फेडावा लागेल. चल घेतून. स्वामी, असं करू नका, माझ्यावर असं रागवू नका. मला फक्त एक संधी द्या, मी सगळं काही सहन करीन, पण तुमचा नकार सहन नाही होणार. स्वामी, तुमचा नकार सहन नाही होणार. सुंदरे, आमची शाल घेऊन ये.
स्वामी देवा, आज ही कोणती परीक्षा घेताय तुम्ही सदाशिवची? ओरडायचं नाही हा? अजिबात ओरडायचं नाही. गप्प बस. अख्खं गाव उठवशील. आवाज जरी काढलास ना, काठीच घालतो बघ पेकाटात. तुम्ही राक्षस आहे, राक्षस 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 तुम्ही दोघं राक्षस आहे, राक्षस. आम्हाला राक्षस म्हणतेस काय? माझ्या देवाला घेऊन जाणार तुम्ही? माझा देव आहे, माझा देव आहे, माझा देव आहे, माझा देव आहे. मी नाही देणार तुम्हाला. माझा देव आहे ना. जा तू. बस झालाय जा आता. उठ उठ म्हणतो ना. ए तुला शेवटचं सांगतोय हा, आत्ताच्या आत्ता हे गाव सोडायचं. निघूतून. राक्षस 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 जा जा राक्षस जा. होय होय, आम्ही राक्षसच आहोत. माझा देव 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 माझा कोणी घ्यायचं नाही, कोणी घ्यायचं नाही. इथे राहायचं नाही. ही अशी जाणार नाही. हिला मारून मारूनच पळून लावूया गावातून. माझा देव आहे ना, देव तुम्हाला मारून टाकेल, मारून टाकेल, तुम्हाला मारून टाकेल, ठेचून काढेल, ठेचून 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 काढेल माझा देव तुम्हाला. जा 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 ताई, आम्ही तुला मारणार नाही. आम्ही फक्त तुला या गावाबाहेर. चल चल. तुझा ही अशी जाणार नाही. वेशी बाहेर जंगलापर्यंत सोडावं लागेल हिला, नाहीतर ही पुन्हा गावात येईल. ए चल उठ उठ म्हणतोय ना. मला नको तू मारू. मी मारेन. राक्षस तुम्ही मारते या मारते या. तुला असं नाही समजायचं. थांब, तुझ्या डोसक्यातच काटे घालतो. तू आहेस कोण रे? एका महिलेवर हात उगारणं हे शौर्याचं नव्हे, तर फॅडपणाचं लक्षण आहे. स्वामी, अहो मोठ्या दिव्याचा प्रकाश छान पडलाय, छान तेवतोय तो दिवा. त्याच्या शेजारी तुम्ही हा छोटा दिवा ठेवलात. त्या छोट्या दिव्याचा काय प्रकाश पडणार आहे? स्वामी, तुमच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी अर्थ असतो. संपूर्ण स्वामी स्थान मोठ्या दिव्याने उजळले, मग हा लहान दिवा. हो स्वामी, बाकीच्या मोठ्या दिव्यांसमोर हा दिवा अगदीच नगण्य वाटतोय.
सगळे दिवे शांत झाले, काहीच दिसत नाहीये. हा, कपिलाताई, गया, ते बघा. ती छोटी पणती अजून तेवते. बघितलंस कपिले, मोठे दिवे एका वादळात शांत झाले, पण हा छोटासा दिवा योग्य ठिकाणी होता म्हणून तो तेवत राहिला. एवढ्याशा छोट्याशा दिव्यानी अख्खा अंधार दूर झाला. अगं, माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. संकट वादळासारखी येतात, पण जो योग्य वेळी गुरुच्या चरणी येतो तेव्हा त्याच्या भक्तीचा एक छोटासा दिवा देखील त्याचं आयुष्य प्रकाशमान करून टाकतो. संकटात मोठे आधार नाही, योग्य आधार उपयोगी पडतात. आणि मग गुरुच्या आधाराने माणसाचं आयुष्य उजळून निघतं. स्वामी, हे काय अद्भुत लीला आहे. म्हणूनच माणसाने योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं. पण ते प्रत्येकाला प्रत्येक वेळी जमतच असं नाही. आणि म्हणूनच गुरु कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे आपल्या भक्तांना योग्य ठिकाणी पाठवतात. जसं आज आम्ही सदाशिवला पाठवतो. काय करत होता तुम्ही? एका असहाय्य मानसिक संतुलन हरवलेल्या स्त्रीच्या अंगावरती हात उगारताना लाज नाही वाटली तुम्हाला? हात उचलायला आम्हाला काय हाऊस नाही हिच्यावर. हिनेच ही वेळ आणली आमच्यावर. दिवसभर लोकांना दगड मारून जखमी करते आणि लहान मुलांनाही सोडत नाही. आम्ही हिला समजावलं, गाव सोड म्हणून, पण ही ऐकतच नाही. म्हणून हिला वेशी बाहेर काढता आहोत आम्ही. पण का? हिला गावाबाहेर काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला तरी कोणी? तुला काय माहित नाही रे. तिच्या वेडेपणामुळे गावातल्या मुलांना, लोकांना, सर्वांनाच धोका आहे. आज माझ्या बायकोला दगड लागला, उद्या दुसरा कोणाला तरी लागेल. म्हणून हिला गावाबाहेर काढणं हेच योग्य आहे. नाही, हे योग्य नाही. हे गाव जेवढं तुमचं आहे तेवढंच तिचं सुद्धा आहे. असहाय्य माणसाला आधार देण्याऐवजी त्यालाच गावाबाहेर काढणं हे योग्य नाहीये. आणि अक्कलकोटमधून कुणाला गावाबाहेर काढायचं आणि कुणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त स्वामींना आहे. आपण नाही, मी नाही, तुम्ही नाही, फक्त स्वामी ठरवतात. असहाय्याच्या पाठीशी उभं राहण्याचं धैर्य प्रत्येकाकडे नसतं. ज्याला स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होते त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर जागा असतो. शिवशंकर शंभो. अरे सारखं सारखं स्वामींचं नाव घेऊ नकोस. एवढाच विश्वास आहे ना तुझा? स्वामींना सांग हिला स्वामी स्थानावर आश्रय द्यायला. गावात ठेवून गावकऱ्यांना त्रास कशाला? हो, स्वामींनीच सांभाळावं हिला. हे संपूर्ण अक्कलकोट म्हणजेच स्वामींचं स्थान आहे. ही अक्कलकोटमध्ये आली आहे म्हणजे स्वामींनीच हिला आश्रय दिलाय. स्वामींच्या इच्छेशिवाय या भूमीवर पानही हलत नाही. मग ही इथे आली आहे म्हणजे त्यांचीच इच्छा असणार. बस बस झाला आता. असले मूर्खासारखे तर्क वितर्क आम्हाला सांगू नकोस. आम्हाला गाव सुरक्षित ठेवायचंय. आम्हाला आमचं काम करू दे. चल हो बाजूला. तिथं तुटली.
निरपराध्यावर उगारलेला हात आणि अन्यायासाठी उचललेली काठी फार काळ टिकत नाही. जेव्हा एखादा भक्त धर्माच्या रक्षणासाठी उभा राहतो तेव्हा त्याच्या पाठीशी आम्ही असतोच. शिवशंकर शंभो. अरे काठी अचानक तुटली कशी? काय रे, आता काय करायचं? आज तुझ्यामुळे थांबतोय पण याचा शेवट इथे होणार नाही. चल रे. तुझा आता गेला 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 गेला. स्वामी 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 तुम्हीच वाचवलं मला. मी तर एकटाच होतो पण तुम्ही माझ्या पाठीशी उभे होता. मला देव. स्वामी स्वामी स्वामी. ज्याला रक्षणाची गरज असते त्याच्या पाठीशी आम्ही उभे असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो ना, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दयाळूपणा म्हणजे दुर्बलता नव्हे आणि न्याय म्हणजे शिक्षा नव्हे. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाला शासन. दादा दादा आपलं बाळ कुठे? बाळ आतमध्ये झोपलाय. पण काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? सगळं ठीक आहे ना? नाही नाही नाही, अगं आपल्यावरचं संकट अजून टळलेलं नाही. हे बघा, नेमकं काय झालंय मला सांगा. उगाच असं घाबरवू नका. आपल्याला वाटत होतं ते स्वामी नुसते भोंदू बाबा आहेत. भोंदू असोत किंवा नसोत, पण त्यांचं अक्कलकोटमध्ये खूप मोठं प्रस्थ आहे. म्हणजे नेमकं काय झालंय? अगं मी एका कामासाठी जात होतो. तिथे सर्वजण स्वामींबद्दल चर्चा करत होते. राजाचे शिपाई स्वामींबद्दल इतक्या आदराने बोलत होते की मला ऐकून आश्चर्यच वाटलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हे एवढं काय घेऊन निघालायत तुम्ही? आणि त्या स्वामींचा जयघोष का करताय? अक्कलकोट मध्ये नवीन दिसताय तुम्ही. हो. आमचे राजे स्वामींचे परमभक्त आहेत आणि त्यांच्या दरबारातून रोज स्वामींसाठी नैवेद्य जातो. स्वामीच्या स्थानावर जायला उशीर होते, येतो आम्ही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर अक्कलकोटचे राजेच त्यांच्या प्रभावाखाली असतील तर हे साधे सुधे बाबा नाही. अगं राधा, आज मला कळलं अक्कलकोटचे स्वामी समर्थ इथले खूप मोठं प्रस्थ आहेत. आपण त्यांना साधं बुवा समजत होतो, पण इथल्या लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळं स्थान आहे. म्हणजे ज्या स्वामींनी आपल्या बाळावर हक्क सांगितला त्यांच्या पाठीशी थेट राजा उभा आहे. म्हणजे राजाची सत्ता, राजाचे शिपाई, राजाचा दरबार सगळे त्यांच्या शब्दांना मान देतात. हो हो, हेच वास्तव आहे आणि ह्याच गोष्टीची मला भीती वाटते. मग आता काय होणार? नाही नाही, घाबरायचं नाही. मार्तंड महाराज आहेत आपल्यासोबत, ते रक्षण करतील आपलं. पण एक विचार सतत मनात येतो. स्वामींच्या सांगण्यावरून राजाचे शिपाई कायद्याचा आणि सत्याचा धाक दाखवत आपल्या घरात घुसले आणि आपल्या हातातून आपल्या बाळाला ओढून घेऊन गेले. तर नाही नाही, असं नका बोलू. आईच्या कुशीतून तिचं बाळ कोणी असं हिरावून घेईल का? आपण त्यांना थांबवूया ना. एका साध्या माणसाने
राजसत्तेशी लढायचं कसं? आपण 2 जीव आणि तिकडे संपूर्ण राज्याची ताकद. हा जर प्रसंग खरंच आला तर आपण काय करणार? माझं बाळ, माझं बाळ. भारा घाला. स्वामी, नैवेद्य ग्रहण करा. पाणी कुठे पण? सुंदरा मावशी केव्हापासून गेल्यात? कुठे राहिल्या? अहो येतील. दुसऱ्यांशी लढण्यापूर्वी माणसाला स्वतःच्या चुकांवर विजय मिळवावा लागतो. जग जिंकणं सोपं आहे, पण स्वतःवर विजय मिळवणं कठीण, आणि याला कोणीही अपवाद नाही. ये रेणुका बाळा. देव आहे ना तो आता. ये बाळा ये. माझा देव, 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 देव माझा. ही तर रेणुका, हिचं मानसिक संतुलन हल्लंय पूर्णपणे. कपिले, चल हा बाळा चल. आमच्या भक्ताला असं बोलायची हिंमत कशी झाली तुझे? तू चल हा बाळा चल. ये. बस हा. बस बस हा. माणसाच्या जखमांवर मीठ चोळणं सोपं असतं, पण त्याच्यावर मायेचा हात फिरवणं हाच तर खरा धर्म आहे. तू घाबरू नकोस हं? तू आमची लेक आहेस. हळू हळू हळू. सावकाश सावकाश. थांब थांब थांब. छान आहे मुलगी. देव, देव मग. स्वामी देवा, अहो ही रेणुका गावात सगळ्यांवर ओरडणारी, त्यांना दगड मारणारी, राग आला की थरथरणारी, आणि आता बघा तुमच्या सहवासात आल्यावर एखाद्या निरागस शहाण्या मुलीसारखी शांत बसलीये. खरंय, पूर्णपणे बदलली. गुरुकृपेचा स्पर्श भक्ताच्या मनालाच नाही, त्याच्या वेदनांनाही शांत करतो. माझा माझा देव, हा माझा देव आहे, देव आहे हा? माझा माझा देव आहे. कळतंय, सगळं कळतंय आम्हाला. तुझ्या मनातलं दुःख, तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्यावर झालेला अन्याय सगळं पाहिलंय आम्ही. आता तुझ्या दुःखावर मायेची फुंकर घालायला आलोय आम्ही. काळजी करू नकोस बाळा, आता तुझं सगळं चांगलं होईल. हा? अरे सदाशिव, तू इथे?
आत का नाही आलास? सुंदरा मावशी, ती रेणुका आत आली आहे ना? हो आली ना, स्वामी देवांच्या जवळ बसली. काल रात्री गावकरी तिला गावाबाहेर काढायला निघाले होते. तिला मारायलाही उठले होते, पण पण मी कसंबसं तिला वाचवलं आणि मीच सकाळी तिला इथे घेऊन आलो. मला वाटलं स्वामींच्या चरणी ती सुरक्षित राहील. म्हणजे तू घेऊन आलास तिला? हो. अरे मग तू आत का नाही आलास? कसं येणार सुंदरा मावशी? काल स्वामींनीच मला झिडकारलं. त्यांच्या इच्छेविरुद्ध आत कसा जाऊ? सदाशिव, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? कुठली गोष्ट? काल स्वामी देवांनी तुला दूर पाठवलं ते तुला नाकारण्यासाठी नाही. आता तूच विचार कर, जर काल तू इथेच राहिला असतास तर धर्मशाळेत गेला असतास, रेणुका तुला दिसली असती, तिचा जीव तू वाचवला असतास आणि आज ती अशी स्वामी देवांच्या चरणी असती. अरे स्वामी देव एका भक्ताच्या माध्यमातून दुसऱ्या भक्ताच्या मदतीला धावतात. काल त्यांनी तुला हाकललं नाही, तर त्यांनी तुझं माध्यम बनवलं. स्वामी देवांची लीला ही, पण ती घडून गेली ना की मगच आपल्याला कळते. हे खरं आहे सुंदर मावशी, पण प्रत्येक भक्ताचा इतका विचार करणारे स्वामी माझा विचार का करत नाही? मी इतक्या आशेने आलो, पण माझ्या वाट्याला नकारच आला. सुंदरा मावशी, माझी एक विनंती आहे. सांग ना. तुम्ही इतकी वर्ष स्वामींच्या सेवेत आहात. स्वामी तुमच्या शब्दाला मान देतात. माझ्यासाठी त्यांच्याकडे एकदा गळ घाला ना. त्यांना सांगा माझ्यावर दया करा. मला या आजारातून मुक्त व्हायचं आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका. सदाशिव, अरे कालपासून तुझी अवस्था बघतेय मी. मला समजते तुझी वेदना. माझी पण इच्छा आहे रे, स्वामी देवांनी तुझ्यावर कृपा करावी. पण स्वामी देवांच्या मर्जी पुढे कुणाचं काही चालत नाही. हा, आता ते जे काही करतात ना, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. आपल्याला ते कळत नाही एवढंच. पण मी नक्की तुझ्यासाठी स्वामी देवांजवळ शब्द टाकेन. तू मात्र विश्वास ठेव. अरे ज्याला गुरु दारात थांबवतात ना, त्याला ते कधीच विसरत नाही. धीर धर. स्वामी देव एक दिवस तुला नक्की याचं उत्तर देते. श्री स्वामी समर्थ. ठसका लागेल बा. सावकाश ते बघ, बघ. दे, ठेव इथे. पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पाणी. सावकाश. शहाणं बाळते. हो, आधी तोंड पूस. शाबास. देव माझा. हा, दे. तुझं सगळं ठीक होणार बाळा. देवाला पण भूक लागली का? शाबास. आणि काळजी करू नकोस ना बाळा. तुझं जे काय हरवलंय ते आम्ही शोधून आणू. हॅलो देव. देव ना, दे दे. हो, तुलाच देतोय. शाबास. घे, पाणी पिये.
स्वामी स्वामी मला माफ करा. मी रेणुकाकडे पाहिलं, तिचं मन मला ओळखता आलं नाही. स्वामी रेणुका, मला माफ कर. माफी मागणं मोठेपणा नाही कपिले, चूक पुन्हा न करणं यात मोठेपणा असतो. गुड 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 गुड. लाडी गोडी लावतेस होय. गोड खायचंय. बर हा देतो देतो. गुड 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 गुड. दे दे अगं मगातपासून गोडच तर खातीयस. दे दे ना. बर गुड गुड दे दे. शाणी माझी लेखा. बरोबर आहे. माणसाच्या आयुष्यातून गोडवा हरवला की त्यालाही गोडाची आसच लागते. ज्यांनी आयुष्यभर कडू घास खाल्ले त्याला प्रेमाचा एक घासही गोडच वाटतो. बाळा, लवकरच तुझं आयुष्यही गोड करू आम्ही. हा खात. मी बर. जणू काय ही स्वामींची लेखच वाटते. हो ना सुंदरा मावशी? गयाताई, अहो आपण सगळेच स्वामींची लेकरच आहोत. बघितलं, माया ही अशीच असते. जिथे जगाला वेडेपणा दिसतो तिथे गुरुला निष्पाप मन दिसतं. सुंदरा मावशी, मला एक प्रश्न पडलाय. स्वामी हिचे इतके लाड का करतायत? नाही म्हणजे स्वामी आपल्या भक्तांवर प्रेम करतात, पण हिचे एवढे लाड का हो? काळजी करू नको हा रेणुका. बाळा, आम्ही तुझं देणं लागला. अगं तुझा हा हिशोब पूर्ण करायलाच आम्ही इथे बसलोय. तिच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलंय जे फक्त स्वामींनाच माहितीये? काय घडलं असेल? नाही नाही. काय झालं? काय झालं? काय झालं? काळजी नको करू शिवनाथ. राजा स्वामींचा भक्त असला म्हणून काय झालं? तुझा गुरु ही कुणी कमी नाहीये. आम्ही सदैव तुझ्या सोबतच आहोत. त्या स्वामींना राजाची मदत मिळाली तरी देखील ते तुझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. आम्ही होऊ देणार नाही. या संपूर्ण घरात आम्ही सुरक्षा कवच उभारलंय. यापुढे या घरात कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही.
तुझ्या बाळाचं सततचं रडणंही थांबेल आणि स्वामींनी जे अपयशातून घडवले त्यांचा परिणामही संपेल. त्यांचा मनसुबा कधीही पूर्ण होणार नाही. हा मार्तंड पूर्ण होऊ देणार नाही. मार्तंड महाराज, तुम्ही आहात म्हणून धीर आहे. महाराज महाराज काहीतरी करा ना. अहो याचं रडणं थांबतच नाहीये. काय काय म्हणास? बाळा शांत हो, शांत हो, शांत हो. माझा देव आहे हं? ते इथेच राहायचं हं? असं करायचं. तिकडे एक बाळ, इकडेही एक बाळच. दोघांनाही शांत करण्याची जबाबदारी आमचीच आहे. स्वामी देवा, एक बोलायचं होतं. सदाशिव बद्दलच ना? हो देवा, तुम्हाला तर सगळंच माहिती. त्याला सांग आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. देवा हो, लहानपणापासून ओळखतो आपण त्याला. किती सुसंस्कृत चांगला मुलगा आहे, चांगल्या घरातला आहे. बिचाऱ्याचं लग्न ठरत होतं, पण नेमकं त्याच दिवशी हातावर फोड उमटला. त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढलंय. खूप अन्याय सहन केलाय हो देवा त्यांनी, आणि तुम्ही त्याच्यावर कृपा करत नाही. त्याचा आजार दिवसेंदिवस वाढत चाललाय देवा, त्याच्यावर दया करा. आम्ही त्याच्यावर कृपा करणार नाही आहोत. स्वामी तुम्ही सुद्धा. पण का देवा, असं काय झालंय? अशी कोणती मोठी चूक त्यांनी केली की तुम्ही त्याला अशी शिक्षा देताय? त्याला सांग आधी दुसऱ्याच्या मनातलं पोट बरं कर, मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. मनातलं पोट? मी कुणाचं आणि काय वाईट केलंय? कळेल, वेळ आली की सगळं काही कळेल. महाराज, महाराज, बाहेर सगळीकडे बघितलं, पण घराच्या आजूबाजूला, रस्त्यात, मागच्या अंगणात स्वामी कुठेच नाही दिसले. स्वामी दिसले नाहीत तर मग आवाज कुठून आला? मगाशी तो आवाज आपल्या घरात घुमला आणि तो आवाज ऐकताच बाळ शांत झालं. हे कसं शक्य आहे? मार्तंड महाराज, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही घराभोवती सुरक्षा कवच उभा केले. मग असं असताना देखील सुरक्षा कवचातून तो आवाज कसा आला? अहो राधा वहिनी, सुरक्षा कवच उभारण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्याला वेळ लागतो. इतकं सोपं वाटतं तुम्हाला ते? ते स्वामी इतक्या सहजासहजी हार मानणारे नाहीत. इथेच कुठेतरी लपून बसले असतील, घराच्या आसपास असतील. त्याशिवाय शक्यच नाही त्यांचा आवाज इथपर्यंत येणं. म्हणजे महाराज, ते अजूनही आपल्या घरावर नजर ठेवून आहेत. अरे नजर ठेवणंच तर त्यांच्या हातात आहे. त्या पलीकडे ते काहीच करू शकणार नाहीत. हा, पण तुम्ही दोघांनी घाबरू नका.
त्यांचा आवाज इथे ऐकू आला म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. मनाचा धीर सुटला की माणूस स्वतःच शत्रूला ताकद देतो. अहो बघा ना, हा पुन्हा रडायला लागला. मगाशी आवाज झाला तेव्हा शांत झाला होता आणि आता पुन्हा रडायला लागला. अहो मार्तंड महाराज, हे काय चाललंय? त्यांच्या आवाजाने बाळ शांत कसं होतं? थांब, मी बघतो. थांब. आम्हाला माहित होतं असंच काहीतरी घडणार, म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो होतो. हे बाळासाठी बनवलेलं चूर्ण आहे. घे. थोड्याशा दुधात मिसळून त्याला दे. बाळ शांत होईल. अहो, या चूर्णाने आपलं बाळ खरंच शांत होईल ना? नक्कीच होईल. आमचा आशीर्वाद आहे त्यात. आम्ही स्वतः मंत्र संस्कार केले त्यावर. बाळ शांत होईल. अहो, तुम्ही याला सांभाळा, मी दूध घेऊन येते. महाराज, तुम्ही हात म्हणून आम्हाला धीर आहे. नाहीतर या सगळ्यामुळे आम्ही फार हादरून गेलो होतो. काळजी करू नको शिवनाथ. जोपर्यंत हा मार्तंड तुझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत तुझ्या घराला कुणी हात लावू शकणार नाही. हो 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 महाराज, तुमचा आशीर्वाद आहे. नक्कीच माझं बाळाचं रडणं थांबेल. आई आली. माझ्या बाळाला भूक लागली. या बावळटांना काय करणार? या चूर्णात आमचा आशीर्वाद नाही, गुंगीचं औषध मिसळलंय. बाळाचं रडणं थांबे म्हणजे ते झोपेल आणि त्यांना वाटेल हा माझ्या मंत्राचा परिणाम आहे. विश्वास एकदा का माणसाच्या मनात बसला की त्याला फसवण्यासाठी चमत्काराची गरज नसते. भीती आणि अंधश्रद्धा पुरेशी असते. अहो, हे दूध आणलंय. आता आपण ह्या चूर्ण घालून बाळाला पाजूया. महाराज, ह्यात तर काहीच नाहीये. अगं पण आताच तर दिलं होतं महाराजांनी. महाराज, ते चूर्ण कुठं गेलं? ओ बाळा, काय झालं तुझ्या बाळाला? का रडतं? काय झालं?